खाल्ल्याशिवाय सुचत नाही आणि तुम्हाला माझ्या लेकराला मारल्याशिवाय काय सुचत नाही. तो बैल घरात कमी आणि बाहेर जास्त उंदडतोय, त्याची काय आरती करू का मी? म्हणलं ते ओळूला लग्न करून देऊ म्हणजे अक्कल येईल. पण ते काय नाही, अगं घरात रमावं, बायकोशी जरा गप्पा माराव्या, तर ते काय नाही. हा नुसता बोंबलत नुसता हिंडत असतो बाहेर. ना जाऊ दे की, नको तो विषय. तुम्ही शिरा खा बघू. नाही मला नको तुझा शिरा, तूच खा. माझ्या लेकराला असं बोललं मी खाईन वय तवा. माझ्या लेकराचं वाटुळं झालंय तुझ्या बरोबर लगीन करून आणि मी तोंडगोड करते तवा. जा जा, कुणाला फटकारा दाखवतीयस. नाश्ता करून माझ्या उपकार केलंस तवा तू. उषा, तू कधीच सुधारणार नाहीस. तू कॉलच ना पोरीला. बाद झालं, माझ्या बोलण्याला 4 घास कमी गेलं ना तरी बारीक तरी होईल, पण ती बोलणं पण बनाव घेतलं पाहिजे, कळलं ना? ती भांडी आणायला हवा तिला आतमध्ये. हो ग, किती खेळायचं, बास झालं आता. आता झोपायचं. हा काय म्हणते मी? काय झालं भागू? अगं आज तू लवकर कशी काय आलीस? अगं आज एक्स्ट्रा लेक्चर झालंच नाही ना, म्हणून आले. बरं भागू, एक काम करतेस का? एवढं झाडून घेतेस का? मीचे कपडे बदलून आले. ठीक आहे, आवडतो. बागे दादा, राजूताई, दादा वहिनी आलेत, पाणी आण. बागे काय झालं? हा, मोठी झाली तरी अजून लहान असल्यासारखीच वागते. दादा, तुझ्या पुढे मला मोठं व्हायचंच नाहीये. तू ऐक तर, आमच्या कॉलेजमध्ये ना चर्चा चालू आहे आपल्या केसची. चर्चा? बागे, त्या अभ्यास सोडून नाही तर चर्चा कशाला करत बसता का तुम्ही? अभ्यासावर परिणाम झाला ना तर सांगतो तुला. काय दादा, काय दादा? भागू, आता झालेत ना दादा वहिनी? थांब की. दादा, मी आजपर्यंत अभ्यासावर परिणाम होऊन दिलाय का? तू ऐक तर माझा, इकडे ये, बस. काय दादा, सगळे कॉलेजमध्ये म्हणत होते की आपण भरपूर संपत्तीचे मालक होणार आहे, सगळा खजिना आपलाच आहे, आपल्या दारापुढे मोठमोठ्या गाड्या लागणार आहे आणि आपलं हे घर पण बदलून जाणार आहे. हे खरंय करे दादा? बागू, काय डोक्यात घेऊन बसली तू? आणि कोण सांगतो तुम्हाला हे सगळं? दादा, तसं नाही, पण जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे ना. हो ना दादा? आतापर्यंत आपण आहे त्याच्यात समाधान मानतच आलोय ना, आणि आता पण आपण आहोतच समाधानी. पण बघ की, पावसाळा आला की आपला वाडा गळायला लागतो, त्याची डागडुजी करायला पण जमलं नाही आपल्याला. मग आपलं जे हक्काचं आहे ते आपल्याला मिळालं नको का? हे बघा, आपण श्रीमंत हो का नाही हे मला माहित नाही, पण आपल्याकडे जे काय आहे ते काय वाईट आहे का सांगा बरं? अरे आपण सोबत आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे, ही खरी श्रीमंती नाही का? अरे घरातल्या खोल्या कमी आहेत म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहे. या खोल्या एकदा लांब गेल्या ना, आपल्याला लांब जायला वेळ लागणार नाही. भागू, राजू, आणि तुमचं म्हणणं काही चुकीचं नाहीये ग, पण ना प्रत्येक गोष्टीची वेळ असते. ही अशी एकदम आलेली श्रीमंती आणि कष्टाने श्रीमंत होणं ना, यात खूप फरक आहे. आणि भागू, कष्टाने श्रीमंत होण्यात ना मजाच वेगळी आहे बघ. दादा, काय झालं? काय नाही राजू, अगं इतक्या दिवसांनी आपल्या घरात आनंद येतोय, पण तुझी हालिंदर ती अशी तशी माघार नाही येणार का कुणास ठाऊक. ती आपल्यासाठी तिकडे नवीन संकट उभं करत असेल तर? डॅडी, डॅडी हे बघा. काय झाले? कसले पाकिट? तू काय सुटका करतो काय आमची? डॅडी, त्यासाठी थोडं थांबावं लागेल, पण हे सुटकेपेक्षा लय भारी आणलंय. अहो, त्या सूर्याच्या आयुष्याला चटका लावायला अजून एक इस्तवाचा कोळसा सापडलाय. हे काय बोलतोय? स्पष्ट बोल की. हे बघा, म्हणजे सगळं कळेल तुम्हाला.
अरे वा 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 छत्री, शाबास. आता काय लागा कामाला. काय रे, काय झालं लेकरा? असा तुझा चेहरा पडलेला का? काय नाही, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं. अरे ये जो. बोल आता, काय बोलायचंय? काय नाही, आज मनाला शांती मिळाली बघ. तुझ्या आयुष्याला ग्रहण लावणार तो जालिंदर ज्याला चढतोय आता, कोर्टात त्याचा जामीन फेटाळला ना, तो काय सांगू तुला, एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं ना, मनाला लय आनंद झाला बघ. त्याला तडपडताना बघून लय भारी वाटलंय मला. सूर्या, अरे ह्यो दिवस बघाय आयुष्यातली 2 तपसरून गेलीस हो. उशिरा का असना, पण आपल्याला न्याय मिळाला आणि त्या जालिंदरला त्याच्या कर्माची फळं मिळाली. सूर्या, आता फक्त काय बी झालं तरी त्याची सुटका होता कामा नये. आता होत नसते. 20 वर्ष त्या माणसामुळं मला जेलात काढावी लागली. माणसाचं मन त्याच्या आशेवरच जिवंत असतं ना. मी रोज याच आशेवर जिवंत होते की एक ना एक दिवस मी घरी येईन, पण त्याने ते होऊच दिलं नाही. थोड्या थोड्या दिवसानं तो मला मुद्दाम भेटायला यायचा. तुला भेटायला यायचं? हो, प्रत्येक वेळी यायचा आणि मला खिजवायला बघायचं. तेजू बोर्डात आली होती तेव्हा आला होता पेढे घेऊन. तू दुकान टाकलं तेव्हा, तुझं लग्न झालं तेव्हा, प्रत्येक वेळी येऊन मी काय काय गमवले हे दाखवून द्यायचा. माझी माझ्या लेकरांसाठीची ताटातूट बघून त्याला सुख मिळायचं. जाणून बुजून प्रत्येक गोष्ट रंगून सांगायचं. माझ्या दुःखात स्वतःचा आनंद शोधायचा. त्या जालिंदरनी लय सुख भोगलंय 20 वर्ष, पण त्याच्या प्रत्येक सुखामागं माझा अश्रू होतो. सूर्या, बास आई बास, नाही ऐकत मला हे सगळं. तुझ्याबरोबर हे सगळं होत होतं आणि मी इकडे जालिंदरचा पाय धरत होतो. ह्याचा विचार करून स्वतःची लाज वाटायला लागली मला. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. आता चांगले दिवस आलेत ना आपल्याला, मग जास्त विचार करू नकोस. तू झोपायला आला होतास ना, ये झोप माझ्या मांडीवर. कशी झोप लागल आई? माझ्या डोक्यानं आलाकपणाचं ओझं लागलं त्या जालिंदरनं. तिथं जाईल तिथं काळजात आग लागलेली असती माझ्या. जालिंदरला फासावर लटकवल्याशिवाय ही आग नाही शांत व्हायची.